गिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे अर्णव सगळ्यांना सांगत असतो की जेवढं ईश्वरीने यामध्ये काम केलं आहे त्यामुळेच तर हे डील मिळाले, त्यामुळे ईश्वरीचा सुद्धा मान आहे या उद्घाटन समारंभाला येण्याचा आणि ती तर यायलाच हवी, त्याशिवाय हा उद्घाटन समारंभ सुना वाटेल, कारण ती आफ्टर ऑल माझी वाईफ आहे आणि माझ्या बायकोच्या अधिकाराने ती या प्रोग्रामला तर येणारच असं देखील अर्णव ठामपणे बोलू लागतो। जेव्हा अर्णव हे सगळं बोलतो तेव्हा मात्र वल्लरी आणि लावण्याला खूप जास्त राग येतो। दोघंही जण आता त्याच्याकडे पाहू लागतात। तर इकडे मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत म्हणत असतो की माझी बायको आहे तर माझ्या बायकोला मी घेऊन जाणारच आहे काही झालं तरीसुद्धा। असं म्हटल्यानंतर ईश्वरीच्या मनात ना एकच अशी हुरहुर लागलेली असते आणि ती मात्र मनात विचार करत असते की अर्णव सर ना किती विचार करतात ना माझा, म्हणजे पहिल्यांदा त्या मीडियासमोर घेतलेली माझी बाजू आणि त्यावेळेला सुद्धा माझ्या बाबतीत ते काय म्हणाले होते, माझी ईश्वरी, आणि आता त्यांचंही माझी बायको बोलणं खरंच ना माझ्या मनाला अगदी वेड लावणार आहे। किती प्रयत्न केले ना तरीसुद्धा या गोष्टी ज्या आहेत ना त्या काही झालं तरी विसरता येत नाही। खूपच भारी वाटतंय मला हे सगळं काही ऐकून, असं देखील आता इकडे ईश्वरी मनातच बोलत असते। दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तोही आता ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला मुद्दामूनच बघत असताना अर्णवची नजर ना इकडे राकेशकडेही असते आणि तो मुद्दामूनच राकेशलाही आता रडवू लागवायचं म्हणून बोलत असतो, काय मग जिजू तुम्हालाही पटतंय ना, ईश्वरी आफ्टर ऑल माझी बायको आहे, मग तिचाही अधिकार आहे ना, असं बोलून त्याला मुद्दामून त्रास देत असतो। तर इकडे मात्र आता ईश्वरी शांतच उभी असते, तर लावण्यालाही आता कळत नसते की काय रिॲक्ट करावं। तर तुम्ही सगळीच जण येणार आहात ना तर ते मला सांगा, कारण आपल्यासाठी हे विंटर कलेक्शनचं उद्घाटन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं देखील आता बोललं जात असतं। अरे वा, खरंच ना। तर इकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते की मी खूप लकी आहे की अर्णव सरांसारखा नवरा मला मिळाला आहे। तर इकडे अर्णव म्हणतो की नाही, खरं तर मी खूप जास्त लकी आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे, असं काहीसं आता त्यांचं बोलणं सुरू असतं आणि या सगळ्या गोष्टी ना खरंच वेगळ्या असतात आणि या गोष्टी बघूनच ना खूपच जास्त आनंद जो आहे तो इकडे अंजलीला होत असतो। अंजलीच्या चेहऱ्यावर ते सरळ सरळ दिसत असतं। तर लावण्य मात्र म्हणत असते की ठीक आहे, आफ्टर ऑल तुझा डिसिजन आहे तुझ्या बायकोला घेऊन यायचा, असं बोलून गपचूपपणे निघून जाते। पण तिला प्लॅनिंग करायचं असतं म्हणून तिने खाणाखुणा करून लगेचच त्या मामीला बोलवून घेतलेलं असतं। तर इकडे आता इन्स्ट्रक्शन देणं सुरू असतं अर्णवचं, कारण आता जाणंसुद्धा गरजेचं आहे आणि लवकरात लवकर जर गेलो तरच आपल्याला ची तयारी करता येईल असंच त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि म्हणूनच आता बोलत असतो की चालेल आपण हे ना लगेचच निघूया, कारण उशीर नको करायला, असंही त्याचं बोलणं सुरू असतं, कारण तिकडेही जाऊन खूप जास्त तयारी करायची असते। अर्णव आता मामाकडे बघत असतो आणि मामाला म्हणत असतो की मामा हे बघ, अंजली नाही येते, त्याचसोबत वल्लरी मामीही येत नाही आहे, का तर वल्लरी मामीने निमित्त सांगितलेलं असतं की मी ना इकडे काळजी करायला अंजलीची थांबते, कारण तिला लावण्याने इशारा केलेला असतो की आज तुम्हाला घरात राहून हे काम करायचं आहे आणि त्यासाठी ती आता घरातच थांबायचा डिसिजन घेत असते। तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आकाशला सांगितलं जातं की आम्ही दोघंही जण म्हणजे मी आणि मामा हे दोघंही जण आम्ही चाललेलो आहोत, पण तू इथेच थांब, कसं ईश्वरीही घरी आहे, ईश्वरीला येताना तू घेऊन येशील, असं काहीसं आता सांगितलं जातं। आकाशही आता म्हणत असतो की चालेल ना, ठीक आहे, मी थांबतो ईश्वरीसोबत, मग आम्ही एकदमच येतो, बस झालं ना, असं देखील बोललं जातं। त्यावर ईश्वरी ही खूप जास्त खुश असते। ईश्वरी म्हणत असते की चालेल ठीक आहे, मी आणि आकाश तर थांबू घरी आणि एकदमच येऊ। इकडे लावण्य आणि वल्लरी हे आता बाहेर आलेले असतात। तर वल्लरी जी आहे ती मात्र आता लावण्याला म्हणत असते की काय झालं, तू मला त्या उद्घाटन समारंभाला येऊ नकोस असं का म्हटलीस, काय प्रॉब्लेम आहे नेमका, सांग ना मला, काय झालं आहे,
असं देखील आता विचारलं जात असतं. मग अगं तुम्हाला कळत नाही आहे का, एक गोष्ट, आपल्याला काही झालं तरी ईश्वरीला तिथपर्यंत पोचू द्यायचं नाही आहे आणि त्यासाठी काहीतरी खिंड तर लढवावीच लागेल ना. आणि म्हणूनच तर मी तुला सांगते, तू काही झालं तरी इथून हलायचं नाही आहे, असं देखील मामीला इन्स्ट्रक्शन इथे लावण्या देत असते. बेडरूममध्ये आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, तुम्ही माझी काळजी करू नका, मी स्वतःची काळजी करू शकते. मला कळतंय की तुम्हाला माझी काळजी वाटत असणार आहे. तो नालायक माणूस घरी असताना तुम्ही मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही आहे, पण काम आहे तर जावंच लागणार आहे आणि मी माझी काळजी घेईनच. आणि तसंही तुम्हालाही माहिती आहे की माझ्यासोबतच आकाश भाऊजीसुद्धा आहेत, म्हणजेच आकाश सरसुद्धा, तेही माझी काळजी करतीलच, असं देखील आत्ता म्हटलं जातं. तर अर्णवही म्हणतो की हो हो चालेल, पण मला ना या विंटर कलेक्शनला तू माझ्यासोबत असायला हवीस. खरं तर मला आता जायलासुद्धा वाटत नाही आहे, पण काय करू, मला तर जाणं गरजेचं आहे, कारण तिकडे जाऊन सगळीच तयारी मलाच करायची आहे, असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो. म्हणूनच मी आणि मामा पटकनच निघतो आणि सगळी कामं करून घेतो, असं देखील अर्णव सांगतो. इकडे वल्लरीने सांगितलेलं असतं की काय करायचं आहे, त्यावर लावण्य तिला सांगते की काही झालं तरी ती घराच्या बाहेर पडायला नको, असं काहीसं करा, असं देखील म्हटलं गेलेलं असतं. मग वल्लरी म्हणते की ठीक आहे, मी घरातच थांबते आणि या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देते की कोण कुठे जात आहे ते. तू काळजी करू नकोस, काही झालं तरी आज ईश्वरीला घरातून मी जाऊ देत नसते, ती घरातच थांबेल, मग तर झालं ना, असं देखील आता वल्लरी ही लावण्याला बोलून लावण्याची समजूत घालत असते. त्यावर वल्लरीही हे सगळं बोलत असताना लावण्या खुश होते आणि म्हणत असते की आज खऱ्या अर्थाने अर्णव माझा होणार आहे आणि अर्णव फक्त माझा आणि माझाच आहे. इकडे ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात आणि त्याच वेळेला अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, स्वतःची तयारी कर आणि पटकन ये. ईश्वरी सांगत असते की अर्णव सर, मी स्वतःची काळजी घेईन आणि तयारी करून मी आकाश सरांसोबत ऑफिसमध्ये येईन, असं देखील आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो प्रॉमिस ना, तर ईश्वरी म्हणते पक्का प्रॉमिस, मी तुमच्या मागे पाठीशी कायमच आहे आणि मी स्वतःचं रक्षण करेन आणि स्वतःच तिकडे येईन, असं देखील ईश्वरीने सांगितलेलं असतं. तर इकडे मात्र आता मामा आणि अर्णव हे आता जायला निघालेले असतात. तर इकडे मात्र मामाने आकाशला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की ईश्वरीला सोडून कुठेही बाहेर जायचं नाही, म्हणजे नाही, घरातच थांबायचं. तर आता ईश्वरी त्या दोघांनाही निरोप देते, म्हणजेच मामा आणि अर्णवला. तर आकाश आणि त्याचसोबत इकडे मात्र आता ईश्वरीच उभी असते. तर राकेशने लांबून हे सगळं पाहिलेलं असतं. राकेश म्हणतो अरे वा, या उद्घाटन समारंभाला जायची इतकी घाई झाली तर मेहुण्यारावांना, कारण त्यांना हेही माहिती नाही आहे की त्यांनी माझ्या हातात त्यांची इंदोरी जिलेबी दिलेली आहे. आता हाच तो मोका आहे, हीच ती संधी आहे. आज काही झालं तरी ईश्वरीला आपलंसं करायचं. तसंही घरातही कोणी नाही आहे, घरात ह्या सगळ्यांना वेडं ठरवून मला ईश्वरीकडे जाता येईल, असाच काहीसा विचार आता त्या राकेशच्या डोक्यात सुरू असतो आणि त्यामुळे राकेश त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. तर इकडे मात्र ईश्वरी जी आहे ती मात्र आता एकटीच उभी असते आणि त्याच वेळेला ती आता बाहेर बघत असते. तर राकेश तिच्याकडे पाहून हसू लागतो. तर दुसरीकडे मात्र आकाश म्हणत असतो की जा आता तयार होऊन घे ईश्वरी, कारण तसंही आपल्याला निघायचं आहे थोड्या वेळातच. आता ईश्वरी खूप जास्त हॅप्पी असते, कारण अर्णव प्रत्येक वेळेला माझी बायको, माझी ईश्वरी असं संबोधन करत असतो आणि त्यामुळेच ना खूपच जास्त आनंद झालेला असतो. इकडे आता आकाश तर निघून गेलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरीही आता कामासाठी रूममध्ये जाते. खरं तर आकाशला ना कॉल आलेला असतो, त्यामुळे आकाश निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे मात्र राकेश हा खूप जास्त खुश असतो. ईश्वरीला जाताना मुद्दामूनच तो थांबवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ईश्वरी आणि तो हे दोघंही जण एकमेकांच्या जवळ येतील. ती संधी त्याला हवी असते आणि या संधीसाठीच तो या सगळ्यासाठी आसुसलेला असतो आणि म्हणूनच त्याला आता खूप जास्त हॅप्पी वाटत असतं, कारण या क्षणासाठी तो खूप जास्त मेहनत करत होता.
पण आता ईश्वरीला अर्णवचं बोलणंही आठवतं. अर्णवने सांगितलेलं आहे की स्वतःचं रक्षण स्वतः करायचं आणि म्हणूनच आता ईश्वरी येणाऱ्या राकेशकडे पाहत असते आणि राकेश मात्र आता ईश्वरीला मुद्दामूनच बोलत असतो की आज मोकाही है और दस्तूर भी है, आज कोणीसुद्धा नाही आहे. तर इकडे मात्र ईश्वरी म्हणत असते की माझ्यापासून लांब राहायचं, मी पहिल्यांदाच सांगते, नाहीतर याचे परिणाम खूप जास्त वाईट होतील. असं बोलून ती त्याला झिडकारते. तिने आता त्याला झिडकारल्याबरोबर त्याच्या हाताला लागतं आणि तो मात्र आता ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की इतका राग बरा नव्हे, कारण मी तुला काय सांगतोय ते तर ऐकून घे. असं बोलूनच तो आता तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरीला आता काही झालं तरीसुद्धा या माणसापासून जरा लांबच राहायचं असतं. म्हणून ईश्वरी आता बोलत असते की तुम्ही विसरताय की घरात माणसंही आहेत ते, कारण घरात अंजलीताई आहेत आणि मामीही आहेत. अंजलीताईला ना औषधं देऊन मी झोपवले. राहिला प्रश्न वल्लरीचा, तर ती मूर्ख आहे. आकाशला तर आता सांगितलं ना जा पटकन औषधं घेऊन ये, तर तो लहान मुलांसारखा आहे, लगेच जाऊन औषधं घेऊन येईल. त्याला काही फरक पडणार नाही की इथे काय आहे आणि काय नाही ते. असं देखील मुद्दामूनच आता बोललं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीला खूप जास्त राग येत असतो, खूप जास्त संताप होत असतो, कारण या सगळ्या गोष्टींचा भयंकर असा राग तिला येत असतो. कारण हा माणूस ना खूप जास्त जवळजवळ यायचा प्रयत्न जो करत असतो आणि जेव्हा एवढे जवळजवळ यायचा प्रयत्न तो करतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी बेधडकपणे त्याला उत्तर देते आणि त्याला ना तिच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा हे सगळं होत असतं ते आकाश येतो. आकाश आल्यामुळे राकेश शांतच बसतो. तर राकेशला आता हे सगळं सत्य तर जाणून घ्यायचंच असतं की काय चाललेलं आहे. आकाश म्हणत असतो की काय सुरू आहे इकडे, तर मुद्दामून आकाशला तिकडनं घालवून देण्यासाठी प्लॅनिंग सुरू असतं या राकेशचं. राकेश म्हणत असतो की काही नाही, मी ना ह्यांच्या सूप संदर्भात बोलत होतो, कारण मी म्हटलं की मला तिथे तसं काही सूप बनवता येत नाही, तुम्ही केलात तर ते तसं बरं होईल, हेच मी ईश्वरीजींना बोलत होतो. असं देखील आता राकेश काही वेळी सांगून खोटं कबुली देत असतात. पण त्याच वेळेला आता तिकडनं आकाशला घालून देण्यासाठी राकेश म्हणू लागतो की एक काम कर ना, पटकन जा आणि दुकानातून ना एक छान असे औषध घेऊन ये, कारण अंजलीचं औषध संपलेलं आहे. पण तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी ऑनलाईन औषध मागवेन, पण मी काही घराबाहेर आता पडणार नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. त्यामुळे आता राकेशला राग येतो. पण राकेश म्हणतो की एवढी चांगली संधी साधून आलेली आहे ना, तर तिला मी अशी सोडणार नाही आहे, तिचा वापर मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, असं देखील राकेशचं बोलणं सुरू असतं. इकडे आता पूर्णपणे जेवणाची तयारी झाली आहे का, सगळं तयार आहे का, हे विचारलं जात असतं वल्लरी खास करून. कारण वल्लरीला माहिती आहे की या ईश्वरीला जर थांबवायचं असेल तर असंच काहीसं आपल्याला करावं लागेल. कारण ती आधी विचार करत होती की घरात जास्त जेवण वगैरे बनवायचं असेल, पण घरात तर सगळं जेवण वगैरे बनवूनसुद्धा झालेलं असतं. मग वल्लरीकडनं कळतं तेव्हा वल्लरीलाही खूप जास्त राग येतो. वल्लरी म्हणत असते की आज एवढी कामं सगळीजणं पटापट कशाला केली, थोडं आरामात करायचं होतंच की, असं देखील आता बोललं जातं. तर ते राकेशही आलेला असतो. खरं तर राकेशला ना आता मामीचे कान भरायचे असतात आणि म्हणूनच तो तिथे येतो. आता वल्लरीला भडकवायचा प्रयत्न करायला सुरुवात करतो. वल्लरी म्हणत असते की जावई बापू तुम्हीही गेलात नाही का. नाही ना, अंजलीला बरं नाही आहे, मग अंजलीला सोडून तरी कसं जायचं, कारण घरात ना मी तुम्हाला एक बोलू का, आकाशला ना कोणतीच किंमत दिली जात नाही बघा. म्हणजे तुम्ही आता विचार करा ना, आकाश हा अजूनही घरातच आहे, जो तो बाहेर जायला हवा होता, पण तो अजूनही इथेच आहे. अर्णवने खास करून मुद्दामून स्वतःच ऑफिसला जाऊन त्या आकाशला जबाबदारी देऊन बसला आहे या सगळ्या गोष्टींची. आणि जेव्हा जबाबदारी दिली जाते तर आकाशही ते एकदम व्यवस्थितपणे पार पाडतोय. म्हणजेच आकाशला किती मागे ठेवलं जातंय याचा विचार करताय का, कारण या सगळ्यामध्ये आकाश पुढे असायला हवा, पण त्याला घरातच दाबून ठेवतोय.
तुम्ही आताही पाहिलंच असेल की घरात काय चालू आहे ते, असं देखील मुद्दामूनच इकडे आता म्हटलं जात असतं. राकेश जेव्हा जे काही बोलतो तेव्हा वल्लरीलाही राग येतो आणि वल्लरीला ऑफकोर्स असंच वाटत असतं की आपल्या मुलानेच तिथे थांबायला हवं आणि आपल्या मुलानेच हे सगळं काही करायला हवं. पण आता जर आपला मुलगा जात नसेल तर आपल्याला हे कामगिरी तर घरात तरी नेमकी फत्ते करावी लागेल, कारण आता ईश्वरीचा काटा काढायचा असं काहीसं वल्लरीच्या डोक्यात असतं. त्यातच आता आकाशबद्दल सांगूनच अजूनच मनामध्ये विष पेरायचं काम राकेशने केलेलं असतं. राकेशने विष पेरून झाल्यानंतर आता राकेश म्हणत असतो की बघा आता तुम्हाला तुमच्या पद्धतीने कसं रिकवर करायचं आहे ते, कारण मी तर माझ्या बाजूने तसेच प्रयत्न करत आहे, असं देखील आता राकेश जो आहे तो वल्लरीला बोलतो. वल्लरी खूप जास्त खुश असते, कारण आता वल्लरीला माहिती असतं की या ईश्वरीला काही झालं तरी घराच्या बाहेर पडू द्यायचं नाही. ती या माणसाला चांगली संधी देत असते. ती आता खूप जास्त खुश असते, कारण लावण्यानेही तिला सांगितलेलं असतं की काही पण करा पण आता तिकडे ईश्वरीला पोचू देऊ नका. आता या सगळ्याचा आनंद इतका झालेला असतो ना की तो शब्दातही मांडता न येण्यासारखा असतो. इकडे आता ईश्वरी छान तयार वगैरे होऊन आलेली असते आणि ती आता म्हणू लागते की चला आकाश सर निघायचं का? हो चल ईश्वरी वहिनी निघूया. आकाश भाऊजी चला चला. आकाश म्हणतो आज अचानक भाऊजी अँड ऑल, मग तुम्हीही मला वहिनी अशी हाक मारली म्हणूनच मीही तुम्हाला भाऊजी असं म्हटलं, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरी आणि आकाश जायला निघणारच तितक्यात आतमधून आवाज येतो. मामीने मुद्दामूनच हा आवाज केलेला असतो, असं दाखवत असते की तिला आता खूप जास्त लागलं आहे आणि त्यामुळेच ना ती अगदीच व्याकुळ झालेली आहे. असाच काहीसा आता आकाशला आणि त्याचसोबत ईश्वरीला आवाज येऊ लागतो. दोघंही जण विचार करतात आणि एकमेकांना म्हणतात की हा नक्कीच आवाज कोणाचा आहे? खरंच ना कळत नाही आहे. हा आवाज मामींचाच आहे ना? चला पटकन चला आपल्याला जायला हवं. आणि असं बोलूनच आता पळत पळत जायला सुरुवात होत असते. आता मुद्दामूनच नाटक सुरू असतं आणि मुद्दामूनच जेव्हा नाटक सुरू होतं ना तेव्हा मात्र आता ईश्वरी जे आहे ती आता धरत असते, सावरत असते आणि काय झालं आहे असं देखील मामीला विचारते. मामी म्हणते आता ना तू लांबच राहा गं माझ्यापासनं, असं बोलून ती आता त्याला लांब करायचा प्रयत्न करत असते. आकाश म्हणत असतो की आई असं काय करतेस? काय झालं आहे बोल ना, तुला त्रास होतोय का? कशी काय पडलीस? दाखवा ना मामी कुठे लागले, द्या मी तुम्हाला ना बाम लावून देते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. वल्लरी मुद्दामूनच ईश्वरीला आता लांब करत असते. वल्लरी म्हणत असते की तू नको तू बिलकुलही नको हात लावूस, कारण ऑलरेडी मला दुखते आणि त्यात तू काही करायला गेलीस तर त्याचा त्रास मला जास्त होईल. सो मी तुला सांगते ह्या सगळ्यापासून माझ्यापासून लांब राहा, असं देखील वल्लरी आता बोलू लागते. आणि जेव्हा वल्लरी हे सगळं बोलते ना तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की असं का करताय मामी? कुठे लागले काय लागले हे तर बघायलाच हवं ना, त्याशिवाय कळणार आहे का? नाही कळणार ना, मग थांबा ना थोडा वेळ. पण आता ईश्वरीने आपल्याला हात लावू नये असंच मुद्दामून या वल्लरीला वाटत असतं. वल्लरी मात्र ईश्वरीला खूप जास्त काही बोलत असते, पण बिचारी ईश्वरी अगदी काळजी घेत असते, कारण तिला असं वाटत असतं की जे काही झालेलं आहे ते खरंच बरोबर झालेलं आहे, म्हणजेच खरोखर गोष्ट आहे. कारण ईश्वरी यायच्या आधीच वल्लरीने नाटक करायला सुरुवात केलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वल्लरी आणि आकाश दोघंही जण आता डॉक्टरकडे जायला निघतात. डॉक्टरांना इथे बोलवू नकोस तर आपणच डॉक्टरांकडे जाऊया असं हे वल्लरीचं प्लॅनिंग असतं आणि ती आकाशला घेऊन बाहेर पडते. इकडे मात्र आता तिने चांगलीच आयती संधी या राकेशकडे दिलेली असते. इकडे अजूनही ईश्वरी आलेली नाही आहे म्हणून उद्घाटन सोहळा काही सुरुवात केलेला नसतो आणि त्याला लावण्या फोर्सफुली बोलत असते की आता आपण अजून कोणाची वाट बघणार आहोत, चला ना आपण सुरुवात करूया. पण त्याला त्याच्या बायकोची खूप जास्त काळजी वाटत असते. इकडे मात्र आता आकाश आणि त्याचसोबत वल्लरी हे बाहेर गेलेले असतात. अंजली निवांत झोपलेली असते, मग ती काही बाहेर येणार नाही म्हणूनच आता चांगली संधी आली आहे मिस इंदोरकडे जायची, इंदोरी जिलेबी खायची.
तर इकडे आता मुद्दामूनच राकेशने दार वगैरे लावलेलं असतं आणि तो आता ईश्वरीच्या रूममध्ये जाणार असतो। तर आता ईश्वरी स्वतःचं रक्षण करून कशा पद्धतीने तिथे जाऊन पोहोचेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय।